बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव वेदासी कानडा श्रुतीसी कानडा वेदासी कानडा श्रुतीसी कानडा विठ्ठल उघडा पंढरीये नाम बरवे रूप बरवे दर्शन बरवे कानडियाचे नामा म्हणे तुझे अवघेची बरवे नामा म्हणे तुझे अवघेची बरवे त्याहुनी बरवे प्रेम तुझे नाम बरवे रूप बरवे दर्शन बरवे कानडियाचे विठ्ठला 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 वेदासी कानडा श्रुतीसी कानडा विठ्ठल उघडा पंढरीये नाम बरवे रूप बरवे दर्शन बरवे कानडियाचे. जगद्गुरु संतश्रेष्ठ नामदेवराय यांचा अत्यंत महत्त्वाचा असा अभंग चातुर्मास्याच्या सेवेकरता आपण घेतलेला आहे. नामदेवरायांनी या अभंगामध्ये परमात्म्याचं चिंतन करताना हा परमात्मा वेदाला कानडा आहे, श्रुतीला कानडा आहे असं चिंतन केलं आहे. परमात्मा वेदाला कानडा आहे याच्यातल्या कानडा शब्दाचा अर्थ काय करायचा या संबंधानं आपलं चिंतन चालू होतं. वेदाला परमात्मा कानडा आहे म्हणजे न कळणारा आहे हा त्याचा सरळ अर्थ. परमात्मा वेदाला कळत नाही असं जर नामदेवराय किंवा सर्व संत महात्मे म्हणत असतील तर त्या वेदाला जी प्रामाण्याच्या बाबतीत सर्वोच्चता आली, वेद हा स्वतःप्रमाण मानला गेला, हे त्याचं स्वतः प्रामाण्य किंवा प्रमाणाच्या विचारामध्ये ज्याला सर्वश्रेष्ठ अधिकार दिला गेला, ज्याला प्रत्यक्ष असं म्हटलं गेलं, त्या वेदाला न्यूनत्व येणार नाही का? कारण परमात्म्याची जाणीव जी तुम्हाला आम्हाला होते ती वेदावरूनच होते. वेदच आम्हाला परमात्म्याचं यथार्थ रूप सांगतो, स्वरूप सांगतो. मग त्या वेदाला न्यूनत्व येणार नाही का या संबंधानं आपला विचार चालू होता. नामदेवराय बोलतात की परमात्मा हा वेदाला कळत नाही, कानडा आहे. का कळत नाही याची कारणही आपण पाहून आलो. परमात्मा सहजासहजी कुणाला कळत नाही. का कळत नाही? कारण तो व्यापक आहे. काही जणांना तो व्यापक आहे म्हणून कळत नाही, काही जणांना तो नाटक करतो म्हणून कळत नाही, काही जणांना तो आपल्या इंद्रियाच्या अतीत आहे असं वाटतं म्हणून कळत नाही. परमात्मा न कळण्याची अनेक कारणं आपण मागे पाहून आलो. काही जणांना व्यापकत्वानं परमात्मा कळत नाही. चार्वाकाचं वर्णन केलं, उदाहरण जर पाहिलं, चिंतन केलं त्या दर्शनाचं, तर व्यापकत्व चार्वाकाला कळत नाही कारण इंद्रियजन्य ज्ञानालाच प्रामाण्य असल्यामुळे, प्रत्यक्षालाच फक्त प्रामाण्य असल्यामुळे, आणि प्रत्यक्षाचा विचार केला तर आपल्या नेत्राच्या कक्षेत जे येतं तेवढंच. व्यापक आपल्या नेत्राच्या कक्षेत येणार नाही, कळणार नाही. काही जणांना त्याचं अस्तित्वच नाही असं वाटतं म्हणून कळत नाही. काही जणांना अस्तित्व आहे असं जाणवतं पण अस्तित्वाची सिद्धी करता येत नाही म्हणून कळत नाही. वेगवेगळी कारणं आहेत. त्यात परमात्मा श्रुतीला कळला नाही. का कळला नाही? नामदेवरायांनी त्याचं कारण सांगितलंय. वास्तविक हा परमात्मा श्रुतीला वेदाला कळायला पाहिजे पण कळत नाही. का कळत नाही? खरं म्हणजे पंढरपूरला आलेला तो परमात्मा उघडा आहे. उघडा असणारा परमात्मा वेदाला का कळू नये याचं उत्तर एवढंच आहे की तो उघडा आहे म्हणूनच कळत नाही. उघडा पदार्थ कळत नाही कारण वेदाला उपाधीनं ओळखायची सवय लागलेली आहे. या अर्थानं आपण 3 विकल्प विचारात घेऊन आलो होतो.
काही जणांना उपाधी बदलली की कळत नाही, काही जणांना उपाधी बदलली तरी कळतो, पण कळाला तरी उपहितत्व धर्मापर्यंतच कळतो, त्याच्या पुढे जात नाही. आणि काही जणांना उपाधी बदलली तरी उपहितत्व धर्म गेल्यानंतर सुद्धा जे शिल्लक राहतं त्या स्वरूपापर्यंत तो कळत असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. थोडी एक एक वाक्यात उदाहरणं द्यायची तर तेवढी देतो, पुढे चालतो. काही जणांना उपाधी बदलला की कळत नाही. आपण मागे चिंतन करून आलो, एखादा नित्य परिचयाचा मनुष्य वेगळ्या कपड्यामध्ये दिसला की आपल्याला ओळखू येत नाही. नित्य परिचयाचा मनुष्य दाढी वाढवलेला दिसला की आपल्याला ओळखू येत नाही. गावामध्ये आपण चातुर्मास्यानंतर गावामध्ये गेलो, दाढी वाढलेली असते चातुर्मास्यामध्ये, आपल्याला वेळ मिळालेला नसतो, काही म्हणा किंवा आपलं काही नियम असतो, दाढी करत नाही, केस वाढलेले, दाढी वाढलेली. चातुर्मास्य झालं का इकडचा काला वगैरे झाला, मनुष्य पौर्णिमेला आपल्या पौर्णिमा झाल्यानंतर गावाकडे गेला, घरी गेला, घरातले सगळे काय परिचय झाला म्हणजे ओळखलं त्याने, पण गावामध्ये मात्र सगळेच ओळखतील असं नाही. आतापर्यंत गुळगुळीत राहणारा मनुष्य एकदम दाढी वाढवून आला, मग माणसं म्हणतात आमच्याही गावामध्ये तुमच्यासारखाच एक माणूस आहे हो, पण चातुर्मासाला गेलाय. त्यांच्यासारखाच नाही, तोच आहे, फक्त उपाधी बदलल्यामुळे काही जणांना ओळखू येत नाही. आपल्याला जर शास्त्रातलं उदाहरण पाहायचं झालं तर इंद्र, ब्रह्मदेव यांची उदाहरणं याच्यामध्ये घ्यावी लागतील. इंद्राला परमात्मा ओळखू आला नाही. ज्या वेळेला इंद्र, अग्नी आणि वायू, उपनिषदातलं चिंतन जर केलं तर इंद्र, अग्नी, वायू हे तिघे जण देवासुर युद्धानंतर जेव्हा गप्पा मारत बसले त्यावेळेला परमात्मा तिथं अवतीर्ण झाला, पण वायूला कळाला नाही, अग्नीला कळाला नाही, इंद्रालाही कळाला नाही. नंतर त्या परमात्म्याला आपला परिचय करून द्यावा लागला असं एका उपनिषदात आहे. आणि एका उपनिषदामध्ये माया तिथं प्रकट झाली आणि त्या स्त्रीनं मग त्याचा परिचय करून दिला असं वर्णन आहे. काही का असे ना, पण दुसऱ्याने उपाधी बदलला की ओळखू येत नाही. आपण दुसरं उदाहरण पाहिलं होतं लक्ष्मीचं. लक्ष्मी माता नरसिंह अवतारातल्या परमात्म्याला ओळखू शकली नाही, कारण तो तिला आपला वाटला नाही, फक्त उपाधी बदलली, नाम रूप बदललं, तिला सुद्धा ओळखू येत नाही. या वर्गामध्ये ब्रह्मदेव बसतो. ब्रह्मदेवाला हा परमात्मा ओळखू आला नाही. महाराज, हा परमात्मा असा कसा? ब्रह्मदेवानी चिंतन केलं. आपण नेहमी काल्याच्या कीर्तनामध्ये नेहमी याचं चिंतन करतो. ब्रह्मादिका न कळे खोळ अकळ ब्रह्मादिका नकळे खोळ ते हे अकळ धरियली. ब्रह्मदेवाला परमात्मा कळाला नाही. काही जणांना तो परमात्मा उपाधी बदलला की कळत नाही. या वर्गामध्ये हे येतात. याचा पुढे अजून विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. दुसरं चिंतन आपल्याला असं करावं लागतं की काही जणांना उपाधी बदलला तर ओळखू येतो, पण कुठपर्यंत ओळखू येतो? उपाधी संबंधानं जो उपहितत्व धर्म लागू पडतो सापेक्षतेने, त्या उपहितत्व धर्मापर्यंतच त्यांची धाव जाते. उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता तिथपर्यंत ते पोचू शकत नाही. उपाधी आहे आणि उपाधीचा त्याग करून उपहितत्व धर्म ज्याच्यावर लादला गेला तेवढाच परिचय त्यांना होतो. उदाहरणार्थ, दोरीवर जर सर्पाचा भ्रम झाला तर सर्प नावाची उपाधी तिथं आहे, पण काही जणांना कळतं की नाही, संध्याकाळ जरी झालेली असली, मंद अंधकार जरी इथं असला तरी मघाशी जाताना मीच कोपऱ्यामध्ये दोरी फेकलेली होती, त्यामुळे मला माहिती आहे नक्की दोरी आहे. सर्प नाही, सर्प नावाची उपाधी तिथं लागू न देता तिथं दोरीच आहे एवढंच ते जाणतात. पण दोरी जाणतात म्हणजे काय? रज्जू उपहित चैतन्याचा जोपर्यंत विचार नाही तोपर्यंत त्यांचंही जाणणं खरं जाणणं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे रज्जू उपहित चैतन्य पाहिजे, म्हणजे उपहितत्व धर्म जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच त्यांची धाव पोचते. उपाधी गेल्यामुळे उपहितत्व धर्मही जिथे निवृत्त होतो आणि केवळ उघड स्वरूप जिथं राहतं
तो परिचय मात्र त्यांना होत नाही. या वर्गामध्ये कोण बसतं? या वर्गामध्ये वेद बसतात. वेदाला परमात्मा ओळखू येत नाही असं म्हणण्याचं कारण नाही, ओळखू येतो, पण उपहितत्व धर्मापर्यंतच वेदाची धाव आहे. त्याच्या पुढे जायचं म्हटलं तर वेद काही करू शकत नाहीत. वेद जाणो गेला पुढे मौनावला. कशाच्या पुढे मौनावला? जाणो गेला पुढे मौनावला. कशाच्या पुढे मौनावला? उपहितत्व धर्माच्या पुढे मौनावला. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि काही जणांच्या बाबतीमध्ये उपाधी असो अथवा नसो त्यांना स्वरूपानं त्याला ओळखता येतं. या वर्गामध्ये संत महात्मे बसतात. कोणताही उपाधी परमात्म्याने घेतला तरी सुद्धा संत महात्म्यांना त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान आहे. तुम्ही कशा रूपाने आलात काही घेणं देणं नाही. कोण आलंय याचं चिंतन संत महात्मे करतात. आपल्याला उदाहरणानं याचं चिंतन करता येतं. लक्षात घ्या, गोकुळामध्ये प्रकट झालेला परमात्मा उपहित उपाधी घेऊनच प्रकट झाला की नाही? उपाधी घेऊन प्रकट झाला. हातामध्ये काठी आहे, खांद्यावरी कांबळा, हातामध्ये काठी आहे, असा परमात्मा तिथं धेनूच्या मागे धावत धावत निघाला. गायी चारायला जायला लागला. वेगवेगळ्या लीला त्या परमात्म्याने गोकुळामध्ये केल्या. लोणी चोरलं, गोपिकांना त्रास दिला, गोपाळांबरोबर खेळ केले, गोवर्धन पर्वत उचलला, गायींचं रक्षण केलं, गोकुळाचं रक्षण केलं इंद्रापासून. इंद्र तो याग केला. सगळं 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 भगवंतानी केलं. एका लौकिक पुढाऱ्यासारखं भगवान तिथं राहिले, वागले, सर्वांचं नेतृत्व केलं, गोपाळांचं नेतृत्व केलं. गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला असं म्हणून राजत्व स्वीकारून, राजेपणा स्वीकारून भगवान तिथं राहिले. पुढारपण भगवंतानी केलं. पण गोपिकांनी त्या परमात्म्याला त्या उपाधीच्या पलीकडे जाऊन ओळखलं की नाही सांगा? गोपिका काय म्हणतात? हा परमात्मा केवळ खांद्यावर कांबळा टाकून आलेला आहे असं समजायचं कारण नाही. हा प्रत्यक्ष परमात्मा आहे असंच गोपिकांनी त्याला पाहिलं. विठ्ठला विठ्ठला प्रमाण द्यायची झाली तर प्रमाण देतो. गोपिकांनी परमात्म्याला ओळखलं. कसं ओळखलं? गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. त्या गोपाळा माझी ब्रह्म खेळे. हे कुणी ओळखलं? हे ओळखणाऱ्या गोपिका होत्या की हा कोणी सामान्य नंदाचा मुलगा ज्याला पंचमहाभूतात्मक शरीर प्राप्त झालंय आणि काहीतरी अंगामध्ये धाडस किंवा चातुर्य नावाचा गुण हा जन्मजात मिळाल्यामुळे हा काहीतरी वेगळं कार्य करतोय असं गोपिकांनी त्याला पाहिलं नाही. खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, त्या गोपाळा माझी ब्रह्म खेळे असंच त्या गोपिका त्या परमात्म्याला पाहत होत्या. म्हणजे उपाधी कोणती जरी स्वीकारली तरी त्या उपाधीच्या पलीकडे असणारा किंवा उपाधीच्या संबंधानं आलेला उपहितत्व धर्म, त्या उपहितत्व धर्माचा त्याग केल्यानंतरही जे स्वरूप उरतं त्या स्वरूपानं गोपिकांनी परमात्म्याला ओळखलं. म्हणजे एक वर्ग ओळखतो, उपाधी बदलला की त्याला ओळखू येत नाही, विशिष्ट उपाधीतच परमात्म्याला ओळखणारा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग उपाधी बदलली तरी ओळखतो, पण ते ओळखणं हे उपहितत्व धर्मापर्यंतच जातं. आणि तिसरा वर्ग असा आहे की तो परमात्म्याला कोणतीही उपाधी घेवो अथवा उपाधी न घेता परमात्मा असो, तो स्वरूप म्हणून परमात्म्याला ओळखतो. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून संतांचे पांडुरंगाचं चिंतन करताना ब्रह्मरूपाचं चिंतन करणारे अभंग आहेत आणि ब्रह्माचं चिंतन करताना पांडुरंगाचं चिंतन करणारे अभंग आहेत. गवळणी बांधती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. इथं रूपाला सगुण साकाराला आलेल्या परमात्म्याचं ब्रह्मरूपानं चिंतन आहे. आणि नेणो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले, त्या ब्रह्माचं पांडुरंग रूपानं चिंतन आहे. ब्रह्म म्हणजेच पांडुरंग आणि पांडुरंग म्हणजेच ब्रह्म असं गोपिकांनी परमात्म्याला यथार्थतेनं ओळखलं होतं. शृणु सखी कौतुकमेतम नंदनिकेतांगणे मया दृष्टम गोधुली धुसरितांगो नृत्यते वेदांत सिद्धांत. असं जी गोपिका बोलते त्या गोपिकेच्या चिंतनामध्ये ती गोपिका या नंदाच्या अंगणामध्ये खेळणाऱ्या मुलाला काय म्हणून ओळखते महाराज?
वेदांताचा सिद्धांत म्हणून ओळखते, हे लक्षात घ्या. शृणु सखे, ऐक सखे. एक आपण नेहमी सांगतोय, एक गोपिका आपल्या मैत्रिणीला एक कौतुक सांगायला बाहेर पडली. काय घराबाहेर काही कामानं पडली असेल, सकाळच्या वेळेला बाहेर पडली, रस्त्यानं चालली, काय दूध आणायला, साखर आणायला. कुठं चालली? आता गवळण दूध आणायला जाते पिशवीतलं म्हणजे कमाल आहे. पण काय निघाली बाहेर, काही साखर आणायला निघाली असेल, काही कामानिमित्त बाहेर. म्हणजे काय ऐकून घेताना आपणही किती सहज ऐकून घेतो, लक्षात घ्या ना. आपल्यालाही असं वाटत नाही की जिच्या घरामध्ये लाखो गायी आहेत ती पिशवीचं दूध घेईल काय. पण आपण आपल्यासारखी गोपिकांचं चिंतन आपल्यासारखं आपण करतो. आपण कसं सकाळी उठलं की पिशवी घेऊन पिशवी आणायला जातो, तसं त्या गोपिकाही निघाल्या असतील, वाटून जातं. पण नाही, ती गोपिका काही बाहेर पडली आणि काही मैत्रिणीकडे काही निरोप द्यायला जाताना तिचा रस्ता नंदाच्या वाड्यावरून पुढे जाणारा होता. नंदाच्या वाड्यासमोर ती आली. आल्यानंतर तिने नंदाच्या अंगणामध्ये भगवान श्रीकृष्णाला त्या अंगणामध्ये नाचताना पाहिलं आणि ती गोपिका थोडा वेळ ते तसंच बघत बसली आणि पुढे निघून गेले. पुढे गेल्यानंतर दुसऱ्या एक तिची मैत्रीण तिला रस्त्यामध्ये भेटली आणि त्या मैत्रिणीला ही गोपिका मोठ्या आश्चर्यानं सांगते, शृणु सखी, ऐक म्हणे सखे, तुला मी एक गंमत सांगते. काय सांगतेस? नंदनिकेतांगणे मया दृष्टम. नंदाच्या अंगणात पाहिलेलं मी तुला सांगते. काय सांगते? कौतुकम एकम. मी तुला एक आश्चर्य सांगते. शृणु सखी कौतुकम एकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम. मी पाहिलेलं, नंदाच्या अंगणामध्ये पाहिलेलं एक फार मोठं आश्चर्य मी तुला सांगते. आश्चर्याची गोष्ट आहे, नवलाईची गोष्ट आहे, मी तुला सांगते, ऐक. ते मैत्रिणीने विचारलं, काय ग, एवढं आश्चर्य वाटण्यासारखं तू काय पाहिलंस? तिने सांगितलं, गोधुली धूसरितांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. म्हणजे नंदाच्या अंगणामध्ये गायीच्या खुरांनी उडालेल्या धुळीमध्ये वेदांताचा सिद्धांत नाचताना मी माझ्या डोळ्यांनी पाहून आले. वेदांताचा सिद्धांत नंदाच्या अंगणामध्ये नाचतो. आता वेदांताचा सिद्धांत कोण आहे सांगा हो? वेदांताचा सिद्धांत काय? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म हा जर वेदांताचा सिद्धांत असेल तर ती गोपिका आपल्या मैत्रिणीला सांगते, नंदाच्या अंगणामध्ये गायीच्या खुरानी उडालेल्या धुळीमध्ये वेदांताचा सिद्धांत नाचताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. याचा अर्थ उपाधी जरी दिसत असली तरी त्या उपाधीच्या पलीकडे असणारा उपहितत्व धर्म त्याचाही त्याग करून स्वरूपाचं चिंतन करणाऱ्या गोपिका आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्याला इथं ब्रह्मदेवाचंही चिंतन करायचं नाही, इथं संतांचं किंवा गोपिकांचंही चिंतन करायचं नाही. आपल्या घेणं देणं आहे ते मधल्या वर्गाशी आहे की वेदाला परमात्मा कळत नाही. वेदासी कानडा श्रुतीसी कानडा असं जे नामदेवराय बोलतात. कोणत्या अर्थानं कानडा? कानडा म्हणजे न कळणारा, याचं चिंतन आपण करून आलो. वेदाला परमात्मा कळत नाही. कोणत्या अर्थानं कळत नाही? उपाधी बदलल्यामुळं त्याला उपहितत्व धर्मापर्यंत वेदाची धाव आहे, त्याच्या पुढे वेदाला जाता येत नाही. तिथपर्यंतच वेदाला परमात्म्याचा परिचय होऊ शकतो. त्याच्या पलीकडे त्या परमात्म्याला वेद ओळखून संतांनी वेदाला वेद परमात्म्याला जाणू शकत नाही असं चिंतन केलेलं आहे. आता आणखीन एक विकल्प आपल्याला या संबंधामध्ये पाहता येतो. काय आहे? परमात्म्याच्या निश्वासापासून जर वेदाला प्रारंभ आपण मानला, वेदाचं प्रकटीकरण परमात्म्याच्या निश्वासातून झालं. परमात्म्याच्या श्वासोश्वासातून, निश्वासातून वेद प्रकट झाले. निश्वासातून वेद प्रकट झाले याचा सरळ अर्थ एवढाच करायचा आहे की निश्वासातून प्रकट झाले म्हणजे भगवंतानी निश्वास बाहेर टाकला आणि 4 पुस्तकं धडा 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 त्याच्यातून बाहेर आली असा अर्थ करायचा नाही. निश्वासातून वेद प्रकट झाले याचा अर्थ निश्वास घेताना किंवा टाकताना, श्वास घेऊन निश्वास टाकताना माणसाला जसे परिश्रम करावे लागत नाहीत, लीलया मनुष्य निश्वास टाकून देतो, त्या पद्धतीनं तेवढ्याच सहजतेनं भगवंतानी वेदाला प्रकट केलेला आहे. एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा. निश्वासातून आले म्हणजे भगवंताच्या नाकातून ते ग्रंथ बाहेर पडले असं समजायचं कारण नाही. म्हणजे बेंबीतून कमळ बाहेर पडतंय, ब्रह्मदेव बाहेर पडतोय, नाकातून वेद बाहेर पडतोय, भगवंताचं असंही चिंतन आपल्याला वेदामध्ये पाहायला सापडतं. पण तरी सुद्धा परमात्म्याच्या निश्वासातून प्रकट झाले असं म्हणल्यानंतर परमात्मा
हे त्याचं कारण झालं. वेद प्रतिपाद्य परमात्मा आहे ना, मग परमात्मा ज्याचं वर्णन करतो तो परमात्मा त्या वेदाला कळतो असं कसं म्हणता येईल महाराज? ज्याच्यापासून जे निर्माण झालं, ज्यांनी जे प्रकट केलं ते प्रकट केलेल्या पदार्थापेक्षा उच्च प्रतीचं असतं, म्हणून त्याच्यापासून ते प्रकट होऊ शकतं. नाहीतर तुम्ही आम्ही रोज निश्वास टाकतो, एखादं तरी पुस्तक बाहेर पडतं का? एखादं तरी नाकातून काय बाहेर पडतं हे कीर्तनात सांगायचं कारण नाही, पण वेद बाहेर पडू शकतो का आपल्या नाकातून? पडू शकत नाही. तुम्हाला तुमच्या आमच्या निश्वासातून वेद प्रकट होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण परमात्मा आणि वेद या दोघांचा जो संबंध आहे तो वेगळ्या पद्धतीचा मानावा लागतो. बापापासून ज्या वेळेला मुलगा प्रकट निर्माण होतो त्यावेळेला निर्माण झालेला जन्माला आलेला मुलगा आपल्या बापाला यथार्थतेनं जाणू शकतो का? एवढं सांगा. जाणू शकत नाही महाराज. बाप शेवटी उच्च आहे, मुलगा शेवटी त्याच्यापेक्षा कनिष्ठ आहे, आणि कनिष्ठ असणारा तो पुत्र त्याच्या बापाला जाणतो असं म्हणणं शक्य होत नाही. म्हणून वेद परमात्म्याला यथार्थतेनं जाणू शकत नाही. आता बाप, मुलगा आणि बाप या दोघांचा नातेसंबंध आणि वेद आणि परमात्मा या दोघांचा नातेसंबंध हा वरकरणी जरी एक दिसत असला तरी बापानी मुलाची जशी उत्पत्ती केली तसं परमात्म्याने वेदाची उत्पत्ती केली असं आपल्याला मांडता येत नाही. वेद अपौरुषेय आहे. पण परमात्मा वेळोवेळी या धर्माचं रक्षण करण्याकरता, वेद धर्माचं रक्षण करण्याकरता वेळोवेळी ते वेद प्रकट करतात. याच्यामुळे परमात्म्यापासून वेद प्रकट झाले एवढंच आपल्याला चिंतन करता येतं. आता वेद आणि परमात्मा याच्यामध्ये परमात्मा वेदाला जाणतो म्हणून वेद परमात्म्याला जाणू शकत नाही. ऐका, मी पुन्हा आपल्याला दुसरा विकल्प सांगतो. त्याच्यातला दुसरं चिंतन करा. परमात्म्यापासून वेद प्रकट झाले म्हणून वेद परमात्म्याला जाणू शकत नाहीत का? कारण त्याच्यापासून प्रकट झाले म्हणजे त्याच्या अंशाशी त्याची तुलना केली जाते आणि अंश अंशीला जाणू शकत नाही. या नियमानं जर विचार करायचा झाला तर मुलगा बापाला यथार्थतेनं जाणू शकत नाही. हा माझा बाप आहे एवढंच कळतं त्याला, पण याचं कर्तृत्व काय आहे हे पोराला कळायचं काही कारण नाही महाराज. पोराला काय कळायचंय की हा बाप एवढा मोठा आहे, बाहेर याला इतकी किंमत आहे, हा अमुक अशा पद्धतीचा व्यवहार करतो, याच्या व्यवहारातून याला इतके पैसे मिळतात, हे पोराला ओळखायचं काही कारण आहे का? हा माझा बाप आहे एवढं कळलं की पोराच्या दृष्टीने त्याचं विश्व संपून गेलं. त्या बापाचं काय कर्तृत्व आहे पोरगा ओळखू शकत नाही. कारण बाप घरात एक वागतो आणि बाहेर चौथंच वागतो, त्याच्यामुळे पोराला बाहेरचं कळत नाही आणि बाहेरच्याला घरातलं कळत नाही. असं विचित्र त्या बापाचं कर्तृत्व असतं. पोरगा म्हणता आमच्या बाबांनी असं केलं, लोक सांगतात तुझ्या बापाने एवढंच केलं नाही एवढं करून ठेवलंय. तो म्हणतो असं का एवढं करून ठेवलंय? मला माहिती नव्हतं आमच्या बापाने एवढं केलंय. म्हणजे चांगल्याही अर्थाने घेता येतं, वाईटच अर्थाने घ्यावं असं नाही. काय एखाद्याचा बाप गेला आणि पोराने त्याच्या मालकीच्या एका जागेवर, आता ही माझ्या वडिलांची जागा होती म्हणजे माझी जागा आहे म्हणून त्यांनी काही अर्ज दाखल केला, माझ्या नावावर जागा करून द्यावी. आपल्या लौकिकातलं उदाहरण सांगतो. अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जानी जी मोजणी झाली त्या मोजणीतून असं कळलं की एवढीच 2 एकराची जागा या बापाची नाही, तर याच्या शेजारी असणारी 15 एकराची शेती सुद्धा याचीच आहे. पोराला माहिती नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की अहो ही शेजारची जमीन सुद्धा तुमच्याच वडिलांची आहे. मग पोरगं म्हणतो असं का? वडिलांना मी शेवटपर्यंत ओळखलंच नाही हो, मला वाटलं आमच्या बापाने आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही, पण बापाने 15 एकर शेती ठेवली. आता पोरगं बापाला ओळखेल का? ओळखू शकत नाही. का ओळखू शकत नाही? कारण त्याच्यापासून निर्माण झालंय. बाप श्रेष्ठ आहे, पोरग कनिष्ठ आहे म्हणून ओळखू शकत नाही. हा जसा भाव आहे तसा दुसरा भाव आपण लक्षात घ्या की वेद आणि परमात्मा याच्यामध्ये कोण कुणाला जाणतो? परमात्मा जर वेदाला जाणत असेल तर वेद परमात्म्याला जाणतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण एकाने त्याला लौकिक अर्थाने अथवा अलौकिक अर्थाने जाणल्यानंतर ते त्याचं ग्राह्य होतं आणि हा त्याचा ग्राहक होतो. मग ग्राहकाने ग्राह्याला जाणायचं असतं, ग्राह्याने ग्राहकाला कधीही जाणता येत नाही. आपण भाष्याच्या आधाराने चिंतन करून पहा, ब्रह्मसूत्राच्या आधाराने चिंतन करून पहा. कशासाठी मी आपल्याला सांगतो हे की वेदाला परमात्मा जाणतो म्हणल्यानंतर वेद परमात्म्यासाठी ग्राह्य झाला आणि परमात्मा त्या वेदाचा ग्राहक झाला. आणि वेदाला परमात्मा जाणतो म्हणल्यानंतर हा ग्राह्य ग्राहक संबंध जर दोघांमध्ये उपस्थित होत असेल तर परमात्मा ग्राहक आहे म्हणून ग्राह्य असणाऱ्या वेदाला परमात्मा ओळखता येत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला
प्रमाण देतो. हे कंटाळवाणं होत असलं तर प्रमाण देतो. प्रमाणानं लक्षात घ्या. 15व्या अध्यायामध्ये चला. परमात्म्याने स्वतःचं चिंतन करताना मी सर्वांच्या हृदयामध्ये राहतो हे सांगताना 15व्या अध्यायामध्ये काय शब्द वापरले हो? सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत विद्वेद. आहे की नाही? भगवंताची भाषा काय? वेदविद असा जर कोणी मी आहे तर तो मी आहे. वेदांत जाणणारा कोण आहे? मी आहे. वेदविद कोण आहे? मी आहे. परमात्मा म्हणतो मी वेदवित आहे, म्हणजे मी वेदाला यथार्थतेनं जाणतो. परमात्मा जर वेदाला जाणतो तर वेदांत झाला, तो वेदाला जाणतो तर वेद झाला ग्राह्य आणि परमात्मा झाला ग्राहक. उदाहरण सांगतो मी आपल्याला. एखादी वस्तू आपण जाणतो. एखादं पुस्तक आहे, कल्पना करा एखादं पुस्तक आहे. या एक पुस्तक समोर ठेवलंय आणि आपल्याला मित्राने विचारलं अरे नवीन पुस्तक आलंय. आपण म्हणतो हां वाचलंय, मला माहिती आहे. त्या पुस्तकाला आपण जाणतो, म्हणजे पुस्तक आपल्याला जाणू शकेल का? नाही. आपण पुस्तकाला जाणतो म्हणल्यानंतर पुस्तक झालं ग्राह्य, आपण झालो ग्राहक. मग जेव्हा ग्राहक ग्राह्याला जाणतो त्यावेळेला त्या ग्राह्याला ग्राहकाला जाणण्याची ताकद नसते. तसं परमात्मा जर वेदाला मी जाणतो असं म्हणत असेल तर वेद परमात्म्याला जाणतो असं म्हणता येणार नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून नामदेवराय आपल्याला सांगतात वेदासी कानडा श्रुतीसी कानडा विठ्ठल उघडा पंढरी आहे. वेदाला कानडा असणारा श्रुतीला कानडा असणारा हा परमात्मा पंढरीला मात्र उघडा आलेला आहे. हे सांगण्याचंच तात्पर्य एवढं आहे की जेव्हा तो उघडा होता असतो त्यावेळेला वेदाला तो जाणता येत नाही. हे नामदेव यांनी आपल्याला सांगितलं. थोडं पुढे चिंतन करा. काय आता पुढचा विचार करताना एक शंका आपण मागच्या ही कारणं आपल्याला प्रत्येक कीर्तनात नवीन सापडत जातील बरं का. परमात्म्याला वेद का जाणू शकत नाही याची जी भिन्न भिन्न कारणं आतापर्यंत आपण पाहून आलो. प्रत्येक वेळेला नवीन कारण आपल्याला पाहता येईल नाही असं नाही. पुढे चला. आपण विचार असा केला होता या संबंधामध्ये की इथं नामदेवरायांनी 2 शब्द वापरले. कोणते 2 शब्द? वेदासी कानडा श्रुतीसी कानडा. काय 2 शब्द आले? एक वेद शब्द आला आणि दुसरा श्रुती असा शब्द आला. वेद आणि श्रुती या दोन्हीमध्ये काय फरक आहे सांगा? वेद आणि श्रुती या दोन्हीमध्ये काय फरक आहे? काही फरक नाही महाराज. श्रुती म्हणजेच वेद आहे, वेद म्हणजेच श्रुती आहे. या वेदाचं श्रुती म्हणजे एक अंग आहे, एक मंत्र. वेदातला एक मंत्र बाहेर आला की ती झाली श्रुती, तो झाला श्रुतीचा मंत्र. मग आता ती जर श्रुती असेल तर वेदाचं ते एक अंग झालं. मग वेद म्हणणं काय अथवा त्याचा अंश म्हणणं काय? काय फरक पडतो? आपण श्रुती प्रमाण असं ज्या वेळेला देतो त्यावेळेला तिथं वेद प्रामाण्याचीच अपेक्षा आहे की नाही? श्रुती म्हणताना आपण वेदच म्हणतो, वेद म्हणताना आपल्याला श्रुतीचीच अपेक्षा आहे. वेदाचं प्रमाण आहे असं म्हणून आपण जे प्रमाण देतो, जो मंत्र सांगतो तो मंत्र म्हणजे काय? त्याला श्रुती माता असंच आपण म्हणतो की नाही? ती श्रुती झाली. मग वेद आणि श्रुती या दोघांमध्ये जर शास्त्रकारांनी संतांनी कुठल्याही पद्धतीचे भेद केले नसतील तर नामदेवरायांनी वेदासी कानडा म्हणल्यानंतर श्रुतीला कानडा आपोआपच झाला आणि श्रुतीला कानडा आहे म्हणल्यानंतर वेदाला कानडा आहे हे आपोआप सिद्ध झालं. मग वेदासी आणि श्रुतीसी असे 2 शब्द नामदेवरायांनी का वापरले असावेत या संबंधात आपण थोडासा शंका आपण मांडली होती. मी थोडं उत्तर देऊन पुढे जातो. काय? वेद आणि श्रुती हे 2 शब्द नामदेवरायांनी जरी ते समान अर्थानं वापरले गेलेले असले तरी सुद्धा ज्या अर्थी नामदेवराय हे 2 शब्द एकाच चरणामध्ये स्वतंत्रतेनं वापरतात त्या अर्थी त्या 2 शब्दाचे वाच्यार्थ जरी समान असले तरी कदाचित लक्ष्यार्थ किंवा भावार्थ हे मात्र भिन्न भिन्न असले पाहिजेत. जर ते तसे नसतील तर नामदेवरायांवर द्विरुक्तीचा दोष येतो. हे लक्षात घ्या. द्विरुक्ती नामदेवरायांनी केली असा दोष नामदेवरायांवर येतो. द्विरुक्ती केली, एकच पद समान अर्थानं एकाच वाक्यामध्ये 2दा वापरलं गेलं की त्याला द्विरुक्तीचा दोष असं म्हणतात. एक पद एका वाक्यामध्ये समान अर्थानं 2दा वापरलं जाणं हा द्विरुक्तीचा दोष आहे. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर लोक असं बोलताना म्हणतात की अहो आमच्या घरामध्ये इतके दिवस काहीतरी विटाळ होता, सुतक होतं, आता सगळं सुतक वगैरे संपलंय, घरामध्ये शिंपडायला काही लागतं. काय लागतं की नाही? तर माणसं सांगताना काय सांगतात? जरा येता येता गाईचं गोमूत्र घेऊन या.
आता गायीचं गोमूत्र म्हणजे बैलाचं गोमूत्र असतं काय? गायीचं गोमूत्र हे म्हणण्याचं तात्पर्य काय सांगा ना. गाय आणि गो हे दोन शब्द समान अर्थाचे एकाच वाक्यामध्ये एकाच अर्थाने येत असतील तर गायीचं गोमूत्र म्हणणं हा द्विरुक्तीचा दोष झाला. काय बैलाचं आणि म्हशीचं कधी गोमूत्र असतं का? म्हशीचं गोमूत्र घेऊन या असं कोणी म्हणतं का? काही नाही. गोमूत्र म्हणजे गायीचंच का माणसाचंही मानायचं? मानता येत नाही ना. अरे त्याच्या एवढं तर वाईट दुसरं काही नाही. गायीचं मूत्र हेच गोमूत्र अशा अर्थाने. मग गायीचं गोमूत्र म्हणायचं काही कारण आहे का? गोमूत्र म्हणल्यानंतर गायीचं हे आपोआप सिद्ध झालं. गायीचं गोमूत्र असं म्हणणं हा द्विरुक्तीचा दोष झाला. पुष्कळ उदाहरणं आहेत याच्या संबंधामध्ये. चिकार उदाहरणं आपल्याला देता येतील. माणसं प्रवासाला निघाली की घरातून निघताना आपल्या मुलांना सांगतात, अरे पाण्याची वॉटर बॅग भरून घ्या. आता वॉटर बॅग म्हणल्यानंतर पाण्याचीच आहे का दारूची आहे? वॉटर हा शब्द पाणी याच अर्थाने येतो की नाही? मग पाण्याची वॉटर बॅग याला काय अर्थ आहे? वॉटर आणि पाणी हे दोन शब्द समान अर्थाचे एकाच वाक्यात येत असतील तर तो द्विरुक्तीचा दोष मानावा. मोठ्या मोठ्याच्या अशा चुका होतात महाराज. काय सांगू, आमच्याकडे एक गृहस्थ आले होते. देगलूरची गोष्ट आहे. महाराजांकडे भेटायला महाराज होते त्यावेळेला, नाव सांगत नाही, मोठ्या अधिकारावरचा मनुष्य होता. त्या दिवशी त्यांचं काही भाषण, काही गणपतीच्या त्या ह्याच्या काळामध्ये, रामनवमीच्या काळामध्ये त्यांचं काही भाषण वगैरे ठेवलेलं. ते भाषण द्यायला ते देगलूरला आले. आल्यानंतर महाराज आहेत देगलूरला असं म्हणल्यानंतर भेटायला म्हणून घरी आले. आल्यानंतर महाराजांनी चौकशी केली, कधी आलात काय नाही, सगळं बोलणं झालं. आणि निघता निघता महाराजांनी त्यांना विचारलं, तुमचं आज व्याख्यान आहे कुठे आहे? म्हणजे कुठल्या काय ठिकाण, स्थळ काय आहे? त्यांनी काय सांगावं? मोठा मनुष्य, मोठ्या पदावरचा, त्यांनी महाराजांना सांगताना सांगितलं, हे इथं मुलींची कन्याशाळा आहे ना, तिथंच माझं व्याख्यान आहे. आता मुलींची कन्याशाळा, मुलांची कन्याशाळा असते का हो कधी? मुलांची कन्याशाळा असं असतं का कधी? नाही. कन्याशाळा म्हणजे मुलींचीच असते, पण मुलींची कन्याशाळा हे म्हणणं हा द्विरुक्तीचा दोष आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. थोडा विचार पुढचा केला तर श्रुती आणि वेद हे दोन शब्द जर समान अर्थाचे असतील आणि वेदाला कानडा म्हणजेच श्रुतीला कानडा असा जर अर्थ केला तर नामदेवरायांच्या ठिकाणी द्विरुक्तीचा दोष येतो की नाही सांगा? एकच पद एकाच वाक्यामध्ये समान अर्थानं जर दोनदा वापरलं गेलं असेल तर त्याला द्विरुक्ती म्हणतात. वेद आणि श्रुती ह्या दोन्हीचे अर्थ एकच आहेत. दोन पद एका अर्थाने एकाच वाक्यामध्ये जर वापरली गेली असतील तर तो जर द्विरुक्तीचा दोष येत असेल तर वेद आणि श्रुती ही दोन पद एकाच चरणामध्ये समान अर्थाने वापरली गेली म्हणून नामदेवरायांवर द्विरुक्तीचा दोष येतो असं जर म्हटलं तर जीभ झडणार नाही का? झडेल की नाही? नामदेवरायांमध्ये कुठं दोष असतो का महाराज? नामदेवराय कधी चुकतात का? चुकणं शक्य आहे का? मग हा दोष मानता येत नाही तर मग या दोघांच्या अर्थछटा, या दोघांच्या भावछटा या भिन्न भिन्न असल्या पाहिजेत असं तर्कानं, विश्वासानं आणि श्रद्धेनं आपल्याला मानावं लागतं. विठ्ठला विठ्ठला आता थोडं पुढे चला, मी याची उत्तर आपल्याला देतो. उत्तर काय आहे? वेद आणि श्रुती हे दोन शब्द नामदेवरायांनी वापरले, हे समान अर्थाचे नाहीत हे लक्षात घ्या. कशावरून? आता एक एक चिंतन आपल्याला करता येईल. पहिला विचार आपण शब्दापासूनच प्रारंभ करू. शब्दापासून चिंतन करायचं झालं तर वेद आणि श्रुती हे जे दोन शब्द आहेत की नाही, या दोन शब्दाचं लिंग पहा. लिंग काय आहे? आपण तो वेद हे म्हणताना पुल्लिंग वापरतो आणि श्रुती म्हणताना स्त्रीलिंग असं वापरतो. एक पुल्लिंगी शब्द आहे, दुसरा स्त्रीलिंगी शब्द आहे. वेदासी कानडा म्हणजे पुल्लिंग जो वेद आहे, पुल्लिंगी जो वेद आहे, पुरुषवाचक जो वेद आहे त्याला कळत नाही. आणि श्रुतीसी कानडा म्हणजे स्त्रीवाचक जो श्रुती शब्द आहे त्या स्त्रीलाही तो परमात्मा कळत नाही. विठ्ठला विठ्ठला त्याचा अर्थ काय? पुरुष आणि स्त्री शब्दाचे लिंग बदलले म्हणजे काय अर्थ बदलतो का? अर्थ बदलत नाही ना महाराज. शब्दाचा अर्थ तोच राहतो. आपण चिंतन करू शकतो या संबंधानं. एकच शब्द संस्कृतामध्ये भिन्न लिंगाचा असतो, मराठीमध्ये भिन्न लिंगाचा असतो, असतं की नाही? असं होऊ शकतं. मग असं जर असेल तर केवळ लिंग बदल आहे म्हणून ते दोन शब्द स्वतंत्र मानायचे असं नाही. वेदाचं चिंतन करताना पुल्लिंग रूपानं केलेलं चिंतन
आणि वेदाचं चिंतन करताना स्त्रीलिंगातून केलेलं चिंतन याचा विचार ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगितलाय, तो मी आपल्याला सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी पुल्लिंग या अर्थानं वेदाला बाप म्हटलंय आणि ज्ञानेश्वर महाराजांनी श्रुती शब्दाचं चिंतन करताना तिला माता म्हटलंय. आई आणि बाप या दोन रूपानं आपल्याला श्रुतीचं चिंतन ज्ञानोबाराय मांडून देतात. ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायामध्ये चिंतन करताना वेदाला बाप असं म्हटलंय. जो जगी समान सकृप हिताहित दाविता दीप जे तेने अमान्य केला बाप वेद जेणे. बाप म्हणताना वेद असाच शब्द ज्ञानोबारायांनी वापरलाय. आणि स्त्रीचं चिंतन करताना ज्ञानोबारायांनी वापरलेला शब्द काय लक्षात घ्या. अहितापासून काढिती हितदेवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. माऊली म्हटलं की श्रुती शब्द येतो, बाप म्हटलं की वेद शब्द येतो. विठ्ठला 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 विठ्ठला. तर आई बाप या दोन अर्थाने वेद शब्द वापरला जातो. आई म्हणताना वेदाला श्रुती म्हटलं जातं, बाप म्हणताना वेदाला वेद म्हटलं जातं. झालं, इथपर्यंत मान्य आहे. पण केवळ आईन बाप एवढं ज्ञानोबारायांनी म्हटलं म्हणून त्या दोन पदाचे अर्थ बदलले का? ज्ञानोबाराय जेव्हा म्हणतात की अमान्य केला बाप वेद जेणे, तेव्हा वेद या शब्दाचा जो अर्थ आहे तो नाही श्रुती परवती माऊली जगा हे म्हणत असताना श्रुती शब्दाचा तोच अर्थ आहे का वेगळा अर्थ आहे? तोच अर्थ आहे ना महाराज. श्रुती आणि वेद हे माय बाप या अर्थाने जरी वापरले गेलेले असले तरी अर्थ एकच आहे ना. आपली अडचण अर्थाच्या बाबतीत आहे, शब्दाच्या बाबतीत आपली अडचण नाही. दोन शब्द वापरले याच्यात आपली अडचण नाही, दोन्ही शब्दाचा अर्थ एक आहे याच्यात आपली अडचण आहे. मग काय ही अडचण कशी सोडवता येईल? बाप आणि माता, आई आणि बाप हे दोन शब्द ज्या वेळेला वापरले जातात तेव्हा त्या दोघांच्या कर्तृत्व शैलीमध्ये बदल पडत असतो, बदल होत असतो. बाप जेव्हा बोलतो आणि माता जेव्हा बोलते तेव्हा दोघांच्या बोलण्यामध्ये फरक पडत जातो. बाप हे कर एवढंच म्हणतो, पण माता नुसतं हे कर म्हणत नाही, ती मात्र त्याला वारंवार तळमळीनं सांगत असते. बापाच्या अंतःकरणात तळमळ नाही असं नाही, बापाच्या अंतःकरणातही तळमळ आहे, पण ती तळमळ त्याच्या शब्दातून प्रकट होत नाही. मातेची तळमळ मात्र त्याच्या शब्दातून प्रकट होत असते. बाप आज्ञा करतो, आई समजावून देते, हा दोन्ही मधला फरक आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. बाप आपल्याला जाणीवेकडे ढकलतो, माता आपल्याला उपासनेकडे ढकलते. हा वेद आणि श्रुती या दोन शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. बाप म्हणून वेदाचं चिंतन करताना तो आपल्याला जाणीवेकडे ढकलतोय आणि श्रुती म्हणून त्याच वेदाचं मातृत्वानं चिंतन करताना तो आपल्याला उपासनेकडे ढकलतो आहे, हे लक्षात घ्या. वेद म्हटला की तो आपल्याला ज्ञानच जाणीवच सांगणार आणि श्रुती म्हटलं की ती आपल्याला उपासनाचं सांगणार, हे लक्षात घ्या. आईन बापामध्ये फरक आहे ना. अर्थात दोघांची आवश्यकता आहे, नाहीतर बाप आपल्याला आज्ञा करतो म्हणून मला बापच नको आईच फक्त पाहिजे असं म्हणता येत नाही. बापाची तेवढीच गरज आहे, मातेचीही तेवढीच गरज आहे, पण दोघांच्या कर्तृत्व शैलीमध्ये, दोघांच्या वागण्याच्या पद्धतीमध्ये मात्र बदल पडतो महाराज. मातेचं अंतःकरण हे जरा कोमल असतं, पण बापाचं अंतःकरण कोमल नसतं. बापाचं कसं असतं, बाप थोडा रागावू शकतो, बाप मारू शकतो, बाप एखाद्या वेळेला घरातून हाकलून देऊ शकतो, पण माता कधी कुणाला हाकलून देत नाही महाराज. माता कधी घरातून निघून जा असं पुत्राला म्हणत नाही, लक्षात घ्या. म्हणून आचार्याने सुद्धा दिव्य पराधक्ष मापन स्तोत्रामध्ये एक वेळ वाईट मुलगा जन्माला येण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण वाईट आई कधीही जन्माला येत नसते असं म्हटलंय. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता क्वचिदपि न भवती. क्वचिदपि कुपुत्रो जायेत, एखाद्या वेळेला कुपुत्र निर्माण होऊ शकेल, किंवा क्वचित अपि हा शब्द जर तिकडं लावायचाच नाही असं ठरवलं तर जगतामध्ये कुपुत्र जन्माला येईल, पण क्वचित अपि कुमाता न भवती. कारण कुपुत्र जन्माला येतोच. म्हातारा झाल्यानंतर ज्या पोराला आईबापाचं ओझं वाटतो तो कुपुत्रच समजला पाहिजे ना.
तो काही सुपुत्र म्हणता येत नाही. सुपुत्राची लक्षणं काय आहेत याचा विचार आत्ता आपल्याला करायचं कारण नाही. पण क्वचित अपि कुमाता न भवती, क्वचित सुद्धा कुमाता जन्माला येणं शक्य नाही. शास्त्राचं चिंतन असं आहे, आई आणि बाप या दोघांपैकी जर बाप मेला आणि आई जिवंत राहिली तर त्याला अनाथ म्हटलं जात नाही. पण आई मेली आणि बाप जर जिवंत राहिला तर बाप जिवंत असूनही त्या मुलाला अनाथ म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठला योग वासिष्ठांनी याच्या संबंधाने म्हणताना असं म्हटलंय, मातृलाभे सनाथत्वम अनाथत्वम विपर्यये. योग वासिष्ठ असं बोलतं, मातृलाभे सनाथत्वम, मातेचा लाभ झाला तर तीच सनाथता आहे, ते त्यालाच सनाथ म्हणा. पण अनाथत्वम विपर्यय, पण विपर्यय झाला, माता राहिली आणि बाप मेला तरी तो सनाथ आहे. पण बाप जिवंत राहिला आणि माता मात्र मरून गेली तर बाप जिवंत असूनही त्याला अनाथ असं म्हणावं लागतं. अनाथ या शब्दाचा अर्थ दोघेही गेले तर अनाथ आहेत, पण दोघांपैकी एक राहिला तर मात्र अनाथत्वाचा विकल्प आहे. बाप राहिला तो अनाथ होत नाही, तो अनाथ बाप राहिला आणि आई गेली तर तो अनाथ होतो, आणि आई राहिली आणि बाप गेला तर त्याला अनाथत्व येत नाही. का? कारण असं आहे त्याचं, मी आपल्याला थोडा त्याचा खुलासा करून सांगतो. त्याचं कारण असं आहे, बापाला आई होणं कधीच शक्य होत नसतं, पण आईला मात्र बाप होता येणं शक्य असतं. विठ्ठला 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 विठ्ठला. आई आणि बाप या दोघांच्या स्वरूपाचा, दोघांच्या स्वभावाचा फरक जर लक्षात घेतला तर नामदेवराय वेदाला बाप म्हणतात. म्हणजे जो आपल्याला ज्ञान प्रवृत्त करतो त्या ज्ञान प्रवृत्तीतूनही परमात्मा त्याला कळत नाही, आणि जी आपल्याला उपासना प्रवृत्त करते त्या उपासनेतूनही त्या वेदाला तो परमात्मा कळत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. किंवा अजून थोडा जर फरक युक्तिवादानं सांगायचा झाला, युक्तिवाद आहे बरं का, हा युक्तिवाद आहे. युक्तिवादानं जर सांगायचं झालं तर उपनिषदामध्ये तत्वमसी हे महावाक्य आलं. कितीदा आलं? 9 वेळेला आलं. तत्वमसी हे महावाक्य उपनिषदामध्ये श्वेतकेतूला उपदेश करताना 9 वेळेला तत्वमसी हे महावाक्य आलंय. आता थोडा विचार जर करायचा झाला तर ते महावाक्य त्याला वेदही म्हणता येतं, त्याला श्रुती म्हणता येतं. त्या महावाक्याला वेदही म्हणता येतं आणि त्या महावाक्याला श्रुतीही, तत्वमसी ही श्रुतीही आहे आणि तत्वमसी हे वेद, हा वेदही आहे. आपल्याला दोन्ही शब्द वापरता येतात. पण 9 वेळेला जर उपदेश झाला असेल तर युक्तिवादानं चिंतन असं करता येतं, पहिल्यांदा श्वेतकेतूला जेव्हा तत्वमसी सांगितलं गेलं तेव्हा पहिल्यांदा सांगणारा वेद होता, आणि नंतर 8 वेळेला सांगितलं ती 8 वेळेला सांगणारी श्रुती होती. विठ्ठला 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 विठ्ठला. तत्वमसी एकदा सांगितलं आणि तुझ्या लक्षात नाही आलं तर मी काय करू त्याला? तू लक्षात घेणं तुझं काम आहे, माझा संबंध त्याच्यामध्ये नाही. तत्वमसी ते तू आहेस, लक्षात घे आणि त्या पद्धतीनं अनुभव घे, एवढंच बाप म्हणतो. पण आई तसं सांगत नाही. आई काय म्हणते? बाबा तत्वमसी, नाही लक्षात आलं, पुन्हा सांगते तत्वमसी तत्वमसी तत्वमसी. अरे तू तोच आहेस, तोच आहेस, तोच आहे, ते आणि तू याच्यामध्ये काही भेद नाही. तत्वम असी तत्वम असी, हे नंतर 8 वेळेला तत्वमसी सांगणं ही तत्वमसीची उपासना झाली, आणि पहिल्यांदा तत्वमसी सांगणं ही तत्वमसीची जाणीव झाली. विठ्ठला 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 विठ्ठला. या एका अर्थाने आपल्याला वेद आणि श्रुती या 2 शब्दांची योजना नामदेवरायांनी केली असं म्हणता येऊ शकतं. अजून एका संबंधानं आपल्याला विचार करता येऊ शकतो. काय आहे? नामदेवराय वेदही शब्द वापरतात, नामदेवराय श्रुती शब्द वापरतात. वेद आणि श्रुती याच्यामध्ये काय शब्द आहे? आपण सरळ आता वेगळं चिंतन करू. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा आपल्याला प्रमाण देतो. वेद शब्द आणि श्रुती शब्द हे दोन्ही शब्द नामदेवरायांनी वापरले. एक अर्थ मातृपितृ स्वरूपाचं चिंतन करताना आपल्याला लक्षात आला, याचा विस्तार खूप करता येईल. मातेचं चिंतन कसं असतं आणि पित्याचं चिंतन कसं असतं याचा विचार आपल्याला पुष्कळ करता येईल. मातेची प्रमाणं उदाहरणं आपल्याला खूप देता येतील.
आत्ता मला जास्त विस्तार करायचा नाही, मी थोडं पुढे चलतो. इथं वेद आणि श्रुती हा शब्द, हे दोन्ही शब्द वापरले की नाही, याच्यातला श्रुती शब्द ज्या अर्थाने आपण वेद आणि श्रुती शब्द विचारात घेतो त्याच अर्थानं घ्या, त्याच अर्थानं घ्या. श्रुतीला परमात्मा कळत नाही, वेदासी कानडे, वेदाला आत्ता बाजूला ठेवा, श्रुतीसी कानडे. श्रुती म्हणजे वेदाला परमात्मा कळत नाही, या अर्थाने श्रुती शब्द घ्या. आणि वेद शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा? वेद हा शब्द विद या धातूपासून जर निर्माण झालेला असेल तर जाणणारा या अर्थाने वेद शब्द घ्या. त्याच अर्थाने वेद शब्द गीतेने वापरलेला आहे. 15व्या अध्यायामध्ये चला, पहिला श्लोक काढा आणि भगवान काय म्हणतात ते ऐका. ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद स वेदवेद. याला जो जाणतो तो वेदवित आहे. म्हणजे वेद शब्द जाणणं या अर्थाने वापरला गेला. वेदनात वेदहा आणि वेदयती इति वेदहा अशा दोन ह्याच्याने आपल्याला त्याचा विचार करता येतो. वेदनात जाणणारा जो आहे तो वेद आहे, आणि दुसरं वेदयती जाणवून देणारा आहे, त्यालाही वेद असं म्हटलं जातं. जाणणारा म्हणजे ज्याला ज्ञान झालंय तो वेद झाला. ज्याला ज्ञान झालंय तो जर वेद असेल, किंवा जो दुसऱ्याला ज्ञान करून देतो तो जर वेद असेल. वेदनात आणि वेदयती या दोन व्युत्पत्तीवरून आपल्याला जर अर्थ करता येत असेल तर जाणणारा आणि जाणवून देणारा या दोन अर्थाने वेद शब्द जर घेतला तर जो ब्रह्मज्ञान जाणतो किंवा ज्याला ब्रह्मज्ञान झालंय, किंवा जो दुसऱ्याला ब्रह्मज्ञान शिकवतो त्यालाही परमात्मा कळत नाही आणि श्रुतीलाही परमात्मा कळत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. जाणणारा ज्याला परमात्मा कळाला असं वाटतं त्याला परमात्मा कधीच कळालेला नसतो. महाराज उपनिषदांनी याही संबंधानं चिंतन मांडलंय. पुष्कळ त्या संबंधानं प्रमाण आपल्याला देता येतील. काय आहे, मला कळतं असं म्हणणाऱ्याला कधीच कळालेलं नसतं, पण ज्याला मला काही कळत नाही असं म्हणणाऱ्याला मात्र सगळं कळालेलं असतं. मी आपल्याला उदाहरण सांगतो. गीतेवरच्या 2 टीका आपण डोळ्यासमोर ठेवा. एक आहे यथार्थ दीपिका आणि दुसरी आहे भावार्थ दीपिका. यथार्थ दीपिका ही वामन पंडिताची आहे आणि भावार्थ दीपिका ही माऊलींची आहे, ज्याला आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी आणि यथार्थ दीपिका ही वामन पंडिताची गीतेवरची टीका. ज्ञानोबारायांनी 9000 ओव्या लिहिल्या, म्हणून वामन पंडितांनी त्याच्या दुप्पट 18000 ओव्या त्यांच्या तुलनेनं माझं कसं चांगलं आहे हे दाखवण्याकरता लिहिल्या. त्यांनी फक्त अभावच प्रकट केला ना, मी यथार्थ प्रकट करतो असं म्हणून वामन पंडितांनी ज्ञानोबारायांपेक्षा मी वेगळं सांगणार आहे, त्यांच्यापेक्षा चांगलं सांगणार आहे असं म्हणून प्रकट केलं. पांडित्याचा अभिमान असल्यामुळे वामन पंडिताला ब्रह्मराक्षस व्हावं लागलं. उदाहरण आहे की नाही आपल्याकडे, वामन पंडित सकाळच्या वेळेला शौचाला जायला निघाले. रस्त्यावरून गावातून असे बाहेर पडल्यानंतर तिथं एक मोठं झाड होतं. त्या झाडाला 4 फांद्या होत्या. हे खालनं आपला शौचाला म्हणून गावाबाहेर पडलेले एक मोठं झाड, त्याला अशा 4 फांद्या फुटलेल्या, आणि त्या 4 फांद्यांपैकी 3 फांद्यावर 3 ब्रह्मराक्षस बसले होते आणि त्या तिघांची आपापसात चर्चा चालू होते. त्यांच्यापैकी एकाने विचारलं की अरे म्हणे असं कसं झालं, या झाडाला तर 4 फांद्या आहेत आणि आपण तर आहोत 3, तू एका फांदीवर, हा एका फांदीवर, मी एका फांदीवर बसलो, या 4थ्या फांदीवर कुणी कसं बसलं नाही. तेव्हा दुसऱ्या ब्रह्मराक्षसाने त्याला सांगितलं, चिंता करू नको, हा खालून चाललाय की नाही, हा ज्ञानाच्या अभिमानानं मेल्यानंतर ब्रह्मराक्षसच होणार आहे, त्याच्यासाठी हे रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे. मग आता तो वामन पंडित जर मला सगळं कळतं म्हणून जर पुढे चालला असला तर त्याला काही कळत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे, असं ज्ञानोबाराय मला काही कळत नाही असं म्हणतात. जगातलं सगळं त्यांनाच कळत असतं. विठोबार कुमार जय जय विठोबार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार.
कुमाय बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपार कुमाय गोपार कुमाय गोपार कुमाय गोपा गोपा वेदासी कन्नडा वेदा श्रुतिसी कन्नडा वेदासी कन्नडा वेदासी कन्नडा श्रुतिसी कन्नडा वेदासी कन्नडा श्रुतिसी कन्नडा वेदासी कन्नडा श्रुतिसी कन्नडा वेदासी कन्नडा वेदासी कन्नडा श्रुतिसी कन्नडा वेदासी कन्नडा श्रुतिसी कन्नडा विठ्ठल विठ्ठल उघडा पंढरीये विठ्ठल उघडा पंढरीये नाम बरावे रूप बरावे नाम बरावे रूप बरावे दर्शन
दर्शन बरवे कानडियाचे दर्शन बरवे दर्शन बरवे कानडियाचे दर्शन बरवे कानडियाचे राम बरवे रूप बरवे वेदासी कानडा श्रुतीसी कानडा विठ्ठल उघडा पंढरीये नाम बरवे रूप बरवे दर्शन बरवे कानडियाचे. नामदेवराय या अभंगामधून परमात्म्याचं चिंतन करतात. हा परमात्मा वेदालाही कळत नाही, श्रुतीलाही कळत नाही, कारण हा उघडा आहे. कानडा म्हणजे न कळणारा आहे, म्हणून हा वेदाला कळत नाही, श्रुतीला कळत नाही. वेद आणि श्रुती असे दोन शब्द नामदेवरायांनी वापरलेत. या दोन शब्द एकाच चरणामध्ये नामदेवरायांनी वापरले. समान अर्थाचे असे वाटणारे हे दोन्ही शब्द किंवा तुमच्या आमच्या बोलण्यामध्ये समान अर्थानंच वापरले जाणारे हे दोन्ही शब्द नामदेवराय ज्या अर्थी वेगळे करून सांगतात त्या अर्थी या दोन शब्दामध्ये अर्थतः भावतः काहीतरी फरक असला पाहिजे असं चिंतन करून आपण या दोन शब्दातले फरक लक्षात घेतो आहोत. पहिला फरक आपण याच्यातला असा सांगितलाय की वेद वेगळा आणि श्रुती वेगळे. वेदाचं काम बापासारखं असतं आणि श्रुतीचं काम मातेसारखं असतं. बाप जाणीवेकडे प्रवृत्त करतो तर माता उपासनेकडे प्रवृत्त करते. म्हणजे जाणीवेतूनही त्या वेदाला तो परमात्मा कळत नाही आणि उपासनेतूनही त्या वेदाला तो परमात्मा कळत नाही. हा भेद दाखवण्याकरता वेदासी कानडा श्रुतीसी कानडा असे दोन शब्द नामदेवराय वापरतात. दुसरं चिंतन आपण या संबंधामध्ये असं केलं होतं की वेद आणि श्रुती याच्यातला श्रुती शब्द वेद याच अर्थाने घ्या आणि वेद शब्द मात्र जाणणारा या अर्थाने स्वीकारा. जाणणारा आणि जाणवून देणारा. जो मी जाणणारा आहे असं म्हणतो त्यालाही परमात्मा कळत नाही. आणि सगळ्यात मोठा जाणणारा जो वेद, कारण जाणीवेपासून बळे कोण वेदापासून आहे आगळे, जाणीवेचे बळे कोण वेदापासून आहे आगळे. अरे शेषाहुनी तोंडाळे बोल की अथी ज्ञानोबराय बोलतात, पण तोही अंथरुणा तळवटी दडे येर नेती नेती म्हणून बहुडे. ज्ञानोबराय चिंतन सांगतात एक अंथरुणाच्या खाली लपला शेष की त्याला परमात्म्याचं वर्णन करता आलं नाही. परमात्म्याचं वर्णन करताना शेषाची जीभ फाटून गेली आणि 1000 जिभा त्याच्या झाल्या. असा सहस्त्र जिभेचा शेष झाला. भगवंताचं वर्णन त्याला करता आलं नाही. आणि वेदाला मात्र तो परमात्मा कळत नाही, म्हणून वेद सुद्धा न इति असं अतद व्यावृत्तीनं परमात्म्याचं वर्णन करायला लागला. आपण चिंतन काय करतो आहोत की इथं मी जाणणारा आहे. सगळ्यात मोठा जाणणारा कोण आहे या जगामध्ये? वेद आहे. जाणीवेचे निबळे कोण वेदापासून आहे आगळे. जाणीवेमध्ये वेदापेक्षा बलवान कोण आहे? कोणी नाही. तो वेद सुद्धा मला कळत नाही असं म्हणतो. म्हणजे वेदाला परमात्मा कळत नाही, श्रुतीला परमात्मा कळत नाही. याचा अर्थ मी जाणणारा आहे असं म्हणणाऱ्याला किंवा मी जाणवून देतो असं म्हणणाऱ्याला वेद कळत नाही आणि वेदालाही तो परमात्मा कळत नाही. अशा दोन अर्थाने वेद आणि श्रुती शब्द घ्या. अजून एक अर्थ या संबंधामध्ये आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. वेद आणि श्रुती असे दोन शब्द नामदेवरायांनी वापरले. काय अर्थाने वापरले? वेद या शब्दाचा अर्थ काय हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि श्रुती या शब्दाचा अर्थ काय. आपल्याला वेदाची व्याख्या करताना आणि श्रुतीची व्याख्या करताना दोन स्वतंत्र चिंतनं पाहायला सापडतात. प्रत्यक्षेणानुमित्यावा यो अर्थो बोद्धुम न शक्यते एनम विदंती वेदेव तस्मात वेदस्य वेदता. वेद काय अर्थाने वापरला जातो? प्रत्यक्षानं अनुमानानं कुठल्याही प्रमाणानं जे आपल्याला कळत नाही ते आपल्याला जाणवून देणाऱ्याला वेद असं म्हणतात.
प्रत्यक्ष आणि अनुमान ही दोनच प्रमाणांची नावं जरी इथं घेतलेली असली तरी उपलक्षणीने ही दोन प्रमाणं घ्या. कारण प्रत्यक्ष हे सर्वात प्रबल प्रमाण आहे आणि त्याच्या खालोखाल अनुमान हे प्रमाण आहे. प्रत्यक्ष एक चार्वाक स्वीकारतो, पण चार्वाकाच्या नंतरचे बाकी सगळेजण अनुमानाचं चिंतन करतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रत्यक्ष आणि अनुमान शब्दाचं चिंतन करून चार्वाकही याच्यातून बाजूला होऊ शकत नाही आणि प्रत्यक्ष या पदाचं चिंतन करण्यातून बाकी सर्व प्रमाणांचं उपलक्षण या अर्थानं ते स्वीकारा. कारण बाकीची सर्व प्रमाणं, प्रत्यक्षानंतर येणारी सर्व प्रमाणं म्हणजे त्याच्यामध्ये अनुमान असेल, उपमान असेल, अर्थापत्ती असेल, अनुपलब्धी असेल, आयतीय असेल, चेष्टा असेल, कुठलंही प्रमाण जरी असलं तरी ती सर्व प्रमाणं अंततोगत्वा प्रत्यक्षावलंबी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनुमान प्रत्यक्षावलंबी आहे, उपमान प्रत्यक्षावलंबी आहे, शब्द प्रमाण प्रत्यक्षावलंबी आहे, उपमान प्रमाण प्रत्यक्षावलंबी आहे, ऐतिह्य हे प्रमाण प्रत्यक्षावलंबी आहे, चेष्टा तर प्रत्यक्षावलंबी आहेच आहे. असं सर्व प्रमाणांचं चिंतन करताना ही सर्व प्रमाणं प्रत्यक्षावलंबी असल्यामुळे प्रत्यक्ष एक प्रमाण स्वीकारलं, दाखवलं की बाकी उपलक्षणींनी सगळी प्रमाणं येतात. म्हणून सर्व प्रमाणांचा विचार करताना सर्व प्रमाणांनी जे आपल्याला कळू शकत नाही ते कोण सांगतं आपल्याला? तो सांगणारा वेद आहे. एनम वेदंती वेदेव तस्मात वेदस्य वेदता. वेद आपल्याला त्या स्वरूपाची जाणीव करून देतो. वेद आपल्याला ते सांगतो. जे आपल्याला प्रमाणानं कळत नाही ते वेद सांगतो. म्हणजे जिथं कुठलं आपलं डोकं चालत नाही, जिथं आपल्याला प्रमाणानं अनुमान करता येत नाही, त्या वेळेला काय करावं? वेदानं सांगितलंय म्हणून गप्प बसून ऐकावं. याच्या पलीकडे दुसरं काही करू नये. हा वेद आहे. सर्वात शेवटचं प्रमाण, सर्वात महत्वाचं प्रमाण तुमच्या आपल्या इंद्रियजन्य ज्ञानाला म्हणजे प्रत्यक्षाला अनुभवाला आलेला एखादा पदार्थ जर वेद नाकारत असेल तर आपल्याला प्रत्यक्षाला अनुभवाला येऊन सुद्धा त्या पदार्थाचं प्रत्यक्ष आपल्याला स्वीकारता येत नाही. पण वेदाचं त्या पदार्थाविषयीचं मिथ्यात्व हे मात्र आपल्याला स्वीकारावं लागतं. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर या जगताकडे बघत असताना हे जग आपल्या डोळ्याला दिसतं की नाही? दिसतं. त्याच्यामुळे आपल्याला जग आहे की नाही? आहे. पण वेद काय बोलतो? जग आहे असं वेद म्हणतो का? नाही. जगत नाही असंच जर वेदाचं म्हणणं असेल तर मग आपल्या प्रत्यक्षाला येणारं हे जग आपल्याला केवळ वेद सांगतो म्हणून नाकारावं लागतं की नाही? सांगा. म्हणून मग त्याची संगती काय लावायची हा प्रश्न नंतर आचार्यांनी आपल्याला सोडवून दिला की माया घ्या, त्याची संगती लावा. कोणी म्हणतं प्रलय काळापर्यंत सत्य माना, कोणी म्हणतं व्यावहारिक काळापर्यंत सत्य माना, कोणी म्हणतं केवळ आपले डोळे उघडे असताना त्या काळापुरतं ते सत्य माना. दृष्टीसृष्टीवाद अथवा सृष्टीदृष्टीवाद या दोन्हीच्या संगतीनं त्याची सत्यासत्यता काय मानायची हा नंतरच्या चिंतनाचा प्रश्न आहे. पण या जगताला प्रत्यक्ष आपण पाहत असूनही जर हे जग नाही असं वेद सांगत असेल तर आपल्या प्रत्यक्षापेक्षा वेदाला प्रमाण जास्त द्यावं लागतं. वेदाचं महत्व अधिक स्वीकारावं लागतं. वेदाचं मत अधिक स्वीकारावं लागतं. या अर्थानं वेद आपल्याला ज्ञानाकडे प्रवृत्त करतो, आपल्याला ज्ञान करून देतो. तो वेद आहे. हे वेदाचं चिंतन झालं. दुसरं चिंतन करा श्रुतीचं. श्रुती म्हणजे काय? श्रूयते धर्मो अनया इति श्रुती. श्रुती शब्दाचा अर्थ काय? जी आपल्याला धर्म सांगते ती श्रुती. श्रूयते अनया धर्म अनया इति श्रुती. आता श्रुती आपल्याला धर्म सांगते आणि धर्म शब्दाचा अर्थ शास्त्रांनी कर्म असा केलेला आहे. धर्म म्हणजे काय आहे? कर्म. धर्म आणि कर्म याच्यामध्ये शास्त्र वेगळं मानत नाही, भेद करत नाही. सहा धर्म सहा अधर्म देशकाले प्रतिष्ठित अदानम अनृतम हिंसा धर्म यावस्तिक स्मृत असं ज्या वेळेला महाभारत बोलतं त्यावेळेला या श्लोकामध्ये आलेला धर्म शब्द कर्म या अर्थाने स्वीकारावा लागतो. सहा धर्म सहा अधर्म. हा धर्म आहे, हा अधर्म आहे. हे कशावरून ठरवावं लागतं? देशकाले प्रतिष्ठित. त्या त्या देशाचा त्या त्या कालाचा विचार करून हे कर्म सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे हे आपल्याला ठरवावं लागतं. कर्म आणि धर्म हे दोन शब्द जोडून येतात. कर्म धर्म नाशिवंत असं आपण म्हणतो. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्म धर्म दोन्ही शब्द समान अर्थाने बऱ्याच वेळेला येतात. काही वेळेला त्यांच्यामध्ये अर्थछटा भिन्न आहेत असंही चिंतन करावं लागतं. आता श्रूयते धर्मो अनया इति श्रुती या अर्थानं जर चिंतन करायचं असेल तर श्रुती आपल्याला धर्म सांगते म्हणजे कर्म सांगते. म्हणजे कर्म सांगणारी ती श्रुती आहे आणि ज्ञान सांगणारा तो वेद आहे. वेदाचं चिंतन ज्ञानाच्या बाबतीत करा
आणि श्रुतीचं चिंतन कर्माच्या बाबतीत करा, कारण धर्म सांगते ती श्रुती या व्युत्पत्तीवरून आपल्याला तिकडे जाता येतं. मग कर्म सांगते ती श्रुती. एखादा आपल्याला काही कर्म करायचंय, यज्ञाधिक कर्म करायचंय, पहिल्यांदा वेद पाहावा लागतो की नाही, श्रुती पाहावी लागते. अमक्या अमक्या यज्ञाच्या संबंधानं श्रुतीचं काय विधान आहे, आम्हाला ती श्रुती कोणत्या कर्माकडे प्रवृत्त करते, काय विधिवाक्य तिथं आलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, हा नियम असेल तर हा नियम कोणत्या अर्थानं स्वीकारला पाहिजे, का हे वाक्य फक्त अर्थवादात्मक मानायचं आहे, हे सगळं चिंतन आपल्याला त्या श्रुतीवरून करावं लागतं. कर्माकडे प्रवृत्त होताना कोणतं कर्म माझ्या अधिकारानुसार मी करावं ही सांगणारी श्रुती आहे, आणि परमात्म्याचं ज्ञान कोणत्याही प्रमाणाशिवाय मी कसं करून घ्यावं हा सांगणारा वेद आहे. म्हणजे ज्ञानाकडे प्रवृत्त करणारा वेद आणि कर्माकडे धर्माकडे प्रवृत्त करणारी श्रुती, अशा जर दोन व्याख्या आपण व्युत्पत्तीच्या आधारानं स्वीकारल्या तर आपल्याला असं म्हणता येतं की तो परमात्मा वेदाला कानडा आहे, म्हणजे ज्ञानानं प्राप्त होत नाही, आणि तो परमात्मा कर्माला कानडा आहे, म्हणजे कर्मानंही तो प्राप्त होत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञान आणि कर्म या दोन्हीच्या भूमिका तिथं मांडल्या. वेद शब्दाने ज्ञान घ्या आणि श्रुती शब्दानं कर्म घ्या. कर्मानं परमात्मा आकळला जाऊ शकत नाही, म्हणून तर ब्रह्मदेवाला परमात्मा कळाला नाही. मी पुन्हा थोडं मागे जातो. ब्रह्मादिका न कळे खोळ ते हे अकळ धरी येली, मोहरी पावा वाहे पाठी धावे पाठी गायीचे, असं ज्या वेळेला तुकाराम महाराज बोलतात त्यावेळेला ब्रह्मदेवाला परमात्मा कळाला नाही, ब्रह्मदेवाला परमात्म्याचं स्वरूप कळालं नाही, हे जे खात्रीपूर्वक तुकोबाराय बोलतात. कोणत्या आधारानं? त्याचं हेच कारण आहे महाराज. ब्रह्मदेव जो ब्रह्म झाला कशाच्या आधारावर झाला बोला? ज्ञानाच्या का कर्माच्या? कर्माच्या आधारावर झाला. 101 जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्म असं जर ज्ञानोबाराय स्पष्ट म्हणत असतील तर 100 वर्ष ब्राह्मणाच्या योनीमध्ये जन्माला येऊन 100 वर्ष यज्ञाधिकांमध्ये ज्यांनी आपलं कर्म समर्पित केलेलं आहे तो शेवटी ब्रह्मदेव होतो. म्हणजे त्याला ब्रह्मदेवाचं पद मिळालं. कशानं? इलेक्शननं नाही, रात्री पैसे वाटून नाही, त्याला कशानं मिळालं? केवळ कर्मानं मिळालं, असा त्याचा अर्थ करावा लागेल. आणि कर्मानं जर तो ब्रह्मदेव कर्मानं ब्रह्मदेव झाला असेल आणि परमात्मा कर्मातीत असेल तर कर्मानं ब्रह्मदेव झालेल्या त्या ब्रह्मदेवाला कर्माच्या अतीत असणारा परमात्मा कसा कळेल? म्हणून ब्रह्मादिका न कळे खोळ. कर्मानं परमात्मा आकळला जाऊ शकत नाही, तसं ज्ञानानंही परमात्मा आकळला जाऊ शकत नाही. म्हणून ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा असं नाथ महाराजांना म्हणावं लागलं. ज्ञान आणि अज्ञानाच्या अतीत असणारं ते ब्रह्म त्याला प्राप्त करून घेताना त्याच्या अलीकडे असणाऱ्या ज्ञानाचा विचार आपल्याला करता येत नाही. ज्ञानाचा विचार करता येत नाही, ज्ञानानं परमात्मा संपूर्णतः कळत नाही, म्हणून तो वेदाला कानडा आहे. आणि श्रुतीनं परमात्मा त्या कर्मानं परमात्मा प्राप्त करून घेता येत नाही, म्हणून तो श्रुतीला कानडा आहे. म्हणून नामदेवराय बोलतात वेदासी कानडा श्रुतीसी कानडा. पण वेदाला आणि श्रुतीला कानडा असणारा परमात्मा पंढरपूरला मात्र उघडा येऊन बसलेला आहे. विठ्ठल उघडा पंढरी हा मात्र पंढरपूरला उघडा आला. आता वेदाला परमात्मा कळत नाही असं जर म्हणत असेल, मी फक्त शंका उत्पन्न करतोय आणि थांबतोय, वेदाला परमात्मा कळत नाही असं जर नामदेवरायांचं म्हणणं असेल तर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या या ज्ञानोबारायांच्या शब्दाला त्याचा बाध येतो, विरोध येतो. त्याची संगती कशी लावायची हा एक प्रश्न निर्माण होईल. वेदाला जर परमात्मा कळत नाही असं जर नामदेवराय म्हणत असतील तर मग परमात्म्याच्या संबंधामध्ये वेदाला प्रामाण्य देता येणार नाही. वेद सर्वात मोठं प्रमाण आहे असं म्हणता येणार नाही. का? कारण ज्याला काहीच कळत नाही तो प्रमाण कसा होईल मला सांगा ना. ज्या विषयातलं ज्याला कळत नाही त्या विषयात तो जर सांगायला लागला तर त्याला कोणी प्रामाण्य देईल का? कल्पना करा, एखाद्याला स्वरातला सा रे ग म प ध काही कळत नाही, त्याच्यातलं काही त्याला कळत नाही. स्वर म्हणजे काय, तो कसा लावावा लागतो, काय पट्टी असते, याचं काहीच ज्ञान नसणारा एखादा येऊन जर एखाद्या गायकाला सांगायला लागला की मला असं वाटतंय की तुमचा राग थोडा चुकलाय, तुमचा स्वर असा असा लागायला पाहिजे होता, त्याला कोणी प्रामाण्य देईल का? पहिले तू बाहेर हो, तुला काय कळतं याच्यातलं, डोकं आहे का तुला काही? नाही ना, मग बोलायचं नाही. ज्याला ज्या विषयातलं काही कळत नाही त्याला त्या विषयाचं प्रामाण्य देता येईल का? देता येत नाही. मग वेदाला परमात्मा कानडा आहे
तर मग वेदाला परमात्म चिंतनामध्ये प्रामाण्य देता येईल का? देता येत नाही. मग वेदाला जर प्रामाण्य देता नाही आलं तर सगळा वैदिक संप्रदाय हा चुकीचा आहे असं मानावं लागेल की नाही? सगळा वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदाय आहे, तो चुकीचा आहे असं मानावं लागेल की नाही? म्हणजे वारकरी संप्रदाय हा चुकीचा संप्रदाय आहे की नाही? अरे मी तुम्हाला तर्कानं एवढं चांगलं पायऱ्यानं सिद्ध करून दिलंय, म्हणा की चुकीचा म्हणून काय बिघडतं? आपल्याला मारायला ज्ञानोबाराय तुकोबाराय येत नाहीत, तुम्ही चिंताच करू नका. कारण त्यांनी आपल्याला मारावं एवढं सुद्धा आपलं पुण्य नाही, ते काय मारतील आपल्याला? आपल्याला मारायला तरी त्यांना आलंच पाहिजे किंवा आपल्यासाठी तुकोबारायांना यायला आपण काय निळोबाराय आहेत का? आपण काय अजून कोणी आहोत? काही नाही, आपल्याला काय नाही, तुम्ही घाबरू नका, काही होत नाही. काही झालं तर मी आहे ना इथं उभा. म्हणजे मी बघत बसतो, तुम्हाला काही झालं तर तुम्ही चिंता करू नका, मी उभाच आहे बघायला काय होतं तुम्हाला ते. बघत बसतो निवांत. कशासाठी बोलतो? वेदाला प्रामाण्य येईल का? वेदाला परमात्मा कळत नाही असं जर नामदेवराय म्हणत असतील तर मग त्या वेदाला परमात्म चिंतनातलं प्रामाण्य देता येईल का? देता येत नाही. मग देता येत नसेल तर मग वेदासी कानडा असं नामदेवरायांचं म्हणणं योग्य आहे का? वैदिक संप्रदायाला धक्का बसतो ना महाराज त्याच्यातून. मग वेदासी कानडा हे नामदेवराय बोलतात, कोणत्या अर्थानं बोलतात याचं उत्तर आपल्याला असं द्यावं लागेल. एक वाक्य फक्त उत्तराचं सांगतो. याचा अर्थ आपल्याला असा करावा लागेल की वेदाला कानडा आहे म्हणजे वेदाला अजिबात कळत नाही असं करायचं नाही. मग कानडा आहे या शब्दाचा अर्थ कळतोय पण वेदाला तो सांगता येत नाही असा तो परमात्मा आहे. परमात्मा वेदाला कळतो पण वेदाला परमात्मा सांगता येत नाही. म्हणून तर वेदाला नेती म्हणून त्याचं चिंतन करावं लागतं. कळणं पण न सांगता येणं याला तत्वज्ञानामध्ये अनिर्वचनीयता असं म्हणतात. म्हणजे नामदेवराय असं सांगतात की हा जो पंढरपूरला आलेला परमात्मा आहे तो अनिर्वचनीय आहे. हे कानडा या शब्दातून जी अनिर्वचनीयता नामदेवराय प्रकट करतात, ही अनिर्वचनीयता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 4 पद्धतीनं मांडली जाते. त्या 4 पद्धतीनं अनिर्वचनीयता नामदेवराय प्रकट करतात. ही अनिर्वचनीयता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 4 पद्धतीनं मांडली जाते. त्या 4 पद्धतीनं अनिर्वचनीयतेचं चिंतन करायचंय ते पुढच्या द्वादशीला पाहू. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नामा म्हणे तुझे अवघेची बरावे. 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 त्याहुनी बरवे प्रेम तुझे. त्याहुनी बरवे प्रेम तुझे. नाम बरवे रूप बरावे. नाम बरवे रूप बरावे. त्याहुनी बरवे प्रेम तुझे. त्याहुनी बरवे प्रेम तुझे. नाम बरवे रूप बरावे. नाम बरवे रूप बरावे. दर्शन बरवे कानड्याचे. दर्शन बरवे कानड्याचे.
दर्शन बरवे कानडियाचे नाम बरवे रूप बरवे नाम बरवे रूप बरवे दर्शन बरवे कानडियाचे दर्शन बरवे कानडियाचे दर्शन बरवे कानडियाचे नाम बरवे रूप बरवे नाम बरवे रूप बरवे विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलली तुरे वेवा पुढे परात्मा नाही प्याला तुका म्हणे ज्ञानेश्वरा कपाया वेही